We will start now. Today we are going to discuss one more variety based on the numericals of friction. Last time, am I audible? Shall I continue? Yes, sir. So, during the last lecture, we have seen some numericals based on friction, during which we understood that the frictional force depends upon the normal reaction. Do you remember that? Yes, sir. Okay, so the frictional force is dependent on normal reaction. So one more application of the friction we can see in the form of a ladder. तर लॅडर म्हणजे काय? शिडी. आपण भिंतीला शिडी अशी लावतो आणि वरती मुवमेंट करू शकतो, बरोबर आहे का? सो दॅट पर्टिक्युलर केस ऑफ फ्रिक्शनल फोर्स वी आर गोइंग टू डिस्कस and we are going to solve one numerical based on it. Okay, so this is the pictorial representation. This is the vertical wall against which the ladder is placed. This is the floor on which the other end of the ladder is resting. Okay, so we can see two contact points. Actually एका लोकेशनला दोन असतात, पण ते आपण सिंगल ट्रीट करतो एनालिसिस पर्पज साठी. So you can see two contact points. Let us say point A, which is the contact point between the wall and the ladder, and let us say point B is the point of contact between the floor and the ladder. काय काय सांगितलं बघा, पुन्हा एकदा सांगतो. तर एक लॅडर आहे जे आपण काय कन्सिडर करतोय, रेस्टिंग अगेन्स्ट अ वॉल. एका भिंतीला आपण ते रेस्ट करतोय, बरोबर आहे? त्यानंतर आपण काय समजतो की ए हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे बिटवीन वॉल अँड द लॅडर, आणि बी हा कॉन्टॅक्ट आहे बिटवीन फ्लोर अँड द लॅडर. ठीक आहे. आणि या केसमध्ये आपण ऑब्झर्व केलं असेल की जर एखादा इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती, बरोबर का, बॉटम टू टॉप मुवमेंट करत असेल तर लॅडर ही बऱ्यापैकी स्टेबल असते, बरोबर आहे का? आणि जसजसं तो व्यक्ती लॅडरच्या टॉपच्या दिशेने मुवमेंट सुरू करतो, बरोबर आहे का, त्यावेळी लॅडर थोडीशी अनस्टेबल होते. हे ऑब्झर्व केलंय सर्वांनी? Yes, sir. ऑब्झर्व केलंय. मग या कंडिशन मध्ये माणूस ज्यावेळी टॉपला असतो लॅडरच्या, ठीक आहे, त्यावेळी आपण एक ऍडजस्टमेंट करतो. काय ऍडजस्टमेंट करतो? ती लॅडर जर अनस्टेबल आहे, पडते असं वाटलं तर आपण एक ऍडजस्टमेंट करतो. काय करतो? सपोर्ट देतो. सपोर्ट. आपण कोणाला तर ती लॅडर किंवा शिडी धरायला सांगतो, बरोबर आहे की नाही? तर नॉर्मली एखादा इंडिव्हिज्युअल जर उभा असेल तर तो या लॅडरला असा फोर्स अप्लाय करतो, ज्याला आपण पी म्हणायचं. ओके, आणि ती लॅडर मग स्टेबल होते एक फोर्स अप्लाय केल्यामुळे. ठीक आहे. किंवा दुसरा पर्याय काय बघा, तर इथं लॅडरच्या बॉटमलाच काहीतरी वजन ठेवलेलं असेल, बरोबर का, तर ते काय करेल, हे लॅडरच्या मुवमेंटला रेजिस्ट करेल. इट विल अप्लाय सम रेजिस्टिव्ह फोर्स पी ऑन द लॅडर. येस ऑर नो? काय बोलतो, लक्षात येत आहे? Yes, sir. Okay, so let me repeat the things. Suppose A is the point of contact between ladder and the wall, B is the point of contact between ladder and the floor. चला आता कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतील लॅडरवरती, बरोबर आहे? तर पहिली गोष्ट पहा, सेल्फ वेट ऑफ द लॅडर, बरोबर आहे का? सेल्फ वेट ऑफ द लॅडर, WL, बरोबर आहे. अजून दुसरं कुठला फोर्स ऍक्ट होईल? Weight of the body. Weight of. तर वेट ऑफ द इंडिव्हिज्युअल, वेट ऑफ द पर्सन, WP म्हणूया. काय तर नोटेशन कुठली वापरा, फरक पडत नाही. वेट ऑफ द इंडिव्हिज्युअल, हे दोन फोर्सेस ऍक्ट होतील. येस ऑर नो? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. So weight of the ladder, self weight of the ladder and weight of the individual, these are the two forces acting in the downward direction, बरोबर आहे. नेक्स्ट, आता
कुठल्याही सरफेसला रेस्ट होते लॅडर म्हटल्यानंतर तो सरफेस काय देणार आहे? इट विल एक्झर्ट सम नॉर्मल Normal रिएक्शन. येस ऑर नो? Yes. Yes. Yes, sir. So normal reaction will be exerted by the floor. त्याला नोटेशन बघू, माझ्या मते रिएक्शन ऑफ द फ्लोर असं असेल. पुढच्या स्लाइड वरती हे दिलेले सगळे रिएक्टिव्ह फोर्स एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही जी वॉल आहे त्याच्यावरती लॅडर असं काहीतरी फोर्स एक्झर्ट करते ना. ती शिडी आपण भिंतीला लावली म्हणजे लॅडर काहीतरी फोर्स असा एक्झर्ट करते की नाही? येस ऑर नो? Yes. Yes, sir. Therefore, the wall will exert some reactive force. We'll call it as RW. नोटेशन मध्ये मायनर चेंजेस होऊ शकतात. पुढच्या स्लाइड वरती प्रॉपर नोटेशन दिलेले आहेत. रिएक्टिव्ह फोर्सेस बघा किती फोर्सेस झाले आतापर्यंत? 4 झाले. बरोबर आहे का? Yes, sir. Ha. कुठले कुठले झाला? 4 फोर्सेस. वेट ऑफ द लॅडर इटसेल्फ, वेट ऑफ द पर्सन, नॉर्मल रिएक्शन ऑफर्ड बाय द फ्लोर and normal reaction offered by the wall. Wall. 2 weights, 2 reactive forces. ठीक आहे. आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किती आहेत? 2, A and B. Yes or no? Yes. sir. Therefore, the frictional force will be experienced or will be generated at 2 points, A and B. What is the speciality of frictional force? Frictional force ची डायरेक्शन कशी असते सांगा? Opposite to motion. फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन आहे ऑपोजिट टू मोशन. आता बघा लॅडरची मोशन कशी होऊ शकते? तर तुम्ही अलॉंग द फ्लोअर गेला, इट विल टेंड टू स्लाइड टुवर्ड्स राईट. येस ऑर नो? Yes, sir. माणूस जर टॉपला गेला असेल लॅडरच्या आणि ती लॅडर स्लाइड होते असं गृहीत धरा, तर लॅडरची मोशन कशी होऊ शकते? अलॉंग द फ्लोअर जर गेला तर उजवीकडे होऊ शकते. आणि तुम्ही अलॉंग द वॉल जर पाहिलं Downward. तर ही लॅडर स्लाइड होऊ शकते इन द डाउनवर्ड डायरेक्शन. इज इट अंडरस्टूड? Yes. ओके. मग Yes, फ्रिक्शनल yes, फोर्स sir. कसा असेल सांगा? फ्रिक्शनल फोर्स Towards left. तर तुम्ही अलॉंग द फ्लोअर जर गेला तर तो कसा असेल? Downward. टुवर्ड्स लेफ्ट. द Toward left. फ्लोअर जमिनीवरती म्हणतोय. FF फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द फ्लोअर. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. ओके. आणि फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द वॉल हा कसा असेल? अपवर्ड असेल ना. Yes. ज्याला आपण काय म्हणूया? FW फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द वॉल. These are the 6 forces. बरोबर आहे. मग जर आता मला सांगा लॅडर स्टेबल किंवा अनस्टेबल हे कशावरती अवलंबून आहे? कोणाच्या लोकेशनवरती अवलंबून आहे? Weight of the man. वेट ऑफ द पर्सन. बरोबर आहे. WP म्हणजे जर पर्सन हा इनिशियली बॉटमला असेल तर लॅडर स्टेबल असेल आणि तो पर्सन जसं जसं वरती मूव्ह होतोय, बरोबर आहे का, तसं तसं WP वेट ऑफ द पर्सन हा फोर्स लेफ्टच्या दिशेने सरकतोय अँड द लॅडर विल बिकम अनस्टेबल. अंडरस्टूड? Yes. Yes. मग लॅडरला इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ठेवण्यासाठी आपण एक जनरल केस कन्सिडर करूया की वी आर अप्लाइंग वन फोर्स P टू कीप द लॅडर इन इक्विलिब्रियम. या लॅडरला इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी आपण एक फोर्स P अप्लाय करतोय आणि तो प्रेफरेबली कुठे अप्लाय करतोय? ऍट पॉइंट B म्हणजे अलॉंग द वॉल. म्हणजे तुम्ही बघितलं असेल बांधकाम वगैरे चालू असतं, एखादं मोठं पोतं असतं आणि ते त्या लॅडरच्या बॉटमला रेस्ट करत असतं, सपोर्ट करत असतं. हॅव यू ऑब्झर्व्ड इट? Yes, sir. Okay, so this is the complete analysis. So total how many forces are acting on the ladder? पुढच्या स्लाइड वरती जाऊ आता. तिथे प्रॉपर ड्रॉइंग काढलेलं आहे मी. 4. Total number of forces. 7. 7. 6, 7. Total 7. number of 7 आहेत. बरोबर आहे. पॉइंट ए ला किती फोर्सेस आहेत? 2 आहेत. पॉइंट बी ला 3 फोर्सेस इन्क्लुडिंग अप्लाइड Three. फोर्स P.
2 + 3 5 आणि राहिलेले 2 फोर्सेस कुठे आहेत? वेट ऑफ द पर्सन, वेट ऑफ द लॅडर. सो टोटल 7 फोर्सेस आर सपोज टू ऍक्ट ऑन द लॅडर व्हेन इट इज इन इक्विलिब्रियम. ओके. काल एक एमसीक्यू आलं होतं लॅडरचं, त्याच्यामध्ये विचारलं होतं की स्टॅबिलिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर थीटा काय करावं लागेल? शुड इट बी मोर और शुड इट बी लेस? Less. Less. It should be less. So if you want the ladder to be in equilibrium, theta should be less. हे कालचा एमसीक्यू राहिला होता, तो आज आपण कव्हर केलाय. नोट करून घेता एवढं सगळं Yes, sir. along with the diagram. अजून एक गोष्ट करावं लागेल, राईट द मिनिंग ऑफ इच नोटेशन. तर हे लिहून झाल्यानंतर सांगा, आपण ते नोटेशन जे आहे त्यांचं मिनिंग मेन्शन करूया. Completed? Yes. What about others? बाकी ज्यांचं झालं का सांगा. Yes, sir. So we have understood that total 7 forces are acting on the ladder, including the applied force P, which is generally at the bottom of the ladder along the ground. Further he mentioned kara, this is ladder. This is wall. This is floor or ground. Is it over? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. आता याच्या खाली आपल्याला नोटेशनचं मिनिंग लिहावं लागेल, बरोबर आहे का? Yes. वेअर लिहा, डायग्रामच्या खाली लिहा किंवा वेअर म्हणण्याच्या म्हणा. इन द अबाव डायग्राम द नोटेशन्स युज्ड आर. In the above diagram, the notations used are. कुठून सुरुवात करायची? बॉटम पासून सुरुवात करायची. Yes.
P is equal to force applied to keep the ladder in equilibrium. P is equal to force applied to keep the ladder in equilibrium. Next line, RF equal to काय लिहावं लागलो? Normal force. Normal reaction. RF equal to normal reaction offered by the floor on the ladder. RF is equal to normal reaction offered by the floor on the ladder. Next, FF. मतलब capital F हा काय? Floor. Capital F हा friction किंवा force म्हणा आणि small f म्हणजे काय? Floor. Floor. FF is equal to frictional force between floor 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 and the ladder. Frictional force between floor and the ladder. Bracket मधल्या याची डायरेक्शन कुठे असणार आहे? ब्रॅकेट मधल्या डायरेक्शन टुवर्ड्स द वॉल. जनरलाइज लिहूया आपण. ओके, डायरेक्शन टुवर्ड्स द वॉल. ब्रॅकेट कम्प्लीट. भिंतीच्या दिशेने हा असणार म्हणजे अगेन्स्ट द मोशन. ठीक आहे. नेक्स्ट लाइन, WL equal to weight of the ladder. Weight of the ladder. आता ब्रॅकेट मध्ये स्पेसिफिक लिहा. वेट म्हणजे काय? M into G. ब्रॅकेट कम्प्लीट. WL equal to weight of the ladder into bracket M into G, comma, which acts at midpoint of the ladder. Midpoint म्हणजेच काय? Center of gravity. बरोबर आहे का? Which acts at midpoint of the ladder. So center of gravity काय पण म्हणा. Shall we continue? समजतंय? Yes, sir. Yes, sir. Next line, WP equal to weight of the person on the ladder. ब्रॅकेट मधल्या M into G. वेट म्हणजे पुन्हा एकदा M into G घ्यावं लागतं. प्रॉब्लेम मध्ये मास देतात, त्याला G ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि WP च्या बाबतीत काय रिमार्क लिहावं लागलो? WP ची पोझिशन ही फिक्स्ड आहे का? वेट ऑफ द पर्सन ही पोझिशन फिक्स्ड नाही. ब्रॅकेट मधल्या द पोझिशन ऑफ WP is variable. बदलू शकते. Position of WP is variable. ठीक आहे. मला वाटत नाही की हा प्रॉब्लेम म्हणजे हे सगळं डिस्कस करून सोडून होईल, पण आज मला वाटतं ज्याला आपण नेहमीप्रमाणे फ्लो चार्ट म्हणतो, बरोबर आहे का? लॉजिकल डिस्कशन ते होऊ शकतं आपलं. ओके, लेट अस सी. शांतपणे जाऊया, काय गडबड नाहीये. कुठपणाला WP पोझिशन इज व्हेरिएबल. ब्रॅकेट कंप्लीट झाला. नेक्स्ट लाइन, RW. Normal force of wall. Correct. RW equal to
normal reaction offered by the wall. Normal reaction offered by the wall on the ladder. आता परपेंडिक्युलर असतात वगैरे हे काय सांगायची गरज नाही बरोबर, ते आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. ठीक आहे, विच इज द लास्ट थिंग रिमेनिंग? कोणता राहिला फोर्स? FW. FW. लास्ट पॉइंट FW इक्वल टू FW म्हणजे काय? फ्रिक्शनल फोर्स between wall and the ladder. झालं? नेक्स्ट लाइन. नेक्स्ट लाइन. नेक्स्ट लाइन. हेलो. वॉल एंड लॅडर रहता है ना. हो बरोबर. FW नोटेशन ना, त्यामुळे ते वॉलचं फ्रिक्शन आहे आणि ऑफकोर्स कोणाची होणार आहे ते लॅडरची. FW is equal to force of friction between wall and the ladder. Okay. Now based on the definition of mu म्हणजे काय मला सांगा? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. बघा नेहमीप्रमाणे आपण काय करतोय, वी आर गिव्हिंग मे बी 15-20 मिनिट्स एक्स्ट्रा. या प्रॉब्लेम साठी आपण कदाचित 15-20 मिनिट जास्त देतोय, बरोबर आहे का? पण अशा पद्धतीने शिकतोय की कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला जमला पाहिजे. ओके, शॅल वी फॉलो द सेम मेथड? यस सर. अदरवाइज हा प्रॉब्लेम त्याच्या व्हॅल्यूज देऊन कॅल्क्युलेशन करा, प्रॉब्लेम संपला असं आपण करू शकतो, पण तसं आपल्याला करायचं नाही. ओके, सांगा डेफिनेशन ऑफ म्यू काय? तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे आपण पूर्वी शिकलेला आहे, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्यू. Normal reaction. Normal reaction. फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. हे विसरू नका बरोबर, हेच बेसिक आहे रे. याच्यामध्ये कन्फ्युज झाला तर काय करणार आपण? इफ यू इंट्रोड्यूस द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, F is equal to mu into R, where mu is coefficient of friction. बरोबर आहे का? यस सर. ओके, मग या लॉजिक नुसार जर आपण गेलो तर फ्रिक्शनल फोर्स ऑफर्ड बाय द फ्लोर FF, याला आपण काय लिहू शकतो? म्यू इंटू RF. अरे बरोबर आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स ऑफर्ड बाय द वॉल इज इक्वल टू म्यू इंटू RW. इथपर्यंत काय डाऊट आहे? नाही. ठीक आहे, आता प्रॉब्लेम सोडवायच्या स्टेप्स लक्षात घ्या. ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये काय असेल? we have to find out the value of applied force P. आपल्याला काय करायचं असेल? applied force P हा फाइंड आउट करायचा आहे, which is needed to keep the ladder in equilibrium. काय फाइंड आउट करायचं लक्षात आलंय? यस सर. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ P. ठीक आहे, त्याच्यानंतर म्यू विल बी गिवन टू यू. म्यू ची व्हॅल्यू दिलेली असेल तर फ्लोअर आणि वॉल यांचा रफनेस वेगळा वेगळा आहे, बरोबर आहे का? किंवा तो सेम पण असू शकतो. सो अकॉर्डिंगली द व्हॅल्यू ऑफ म्यू मे बी डिफरंट फॉर वॉल अँड द फ्लोअर. दुसरा पॉइंट लक्षात आलाय? यस. Yes, sir. ओके, आता मला सांगा, इफ दिस इज पॉइंट A and if this is point B. ठीक आहे, P हा अननोन आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे, तो सध्या विसरून जावा. ठीक आहे, तुम्हाला जर म्यू माहिती असेल, ठीक आहे, P हा आपण ऑलरेडी निग्लेक्ट केलेला आहे, तर B ह्या पॉइंट मध्ये मला सांगा RF आणि FF हे दोन फोर्सेस राहिले, नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स. येस ऑर नो?
Yes. Yes, sir. Yes, sir. फ्रिक्शनल फोर्स आपण कसा एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ नॉर्मल रिएक्शन. त्यामुळे म्यू जर तुम्हाला माहिती असेल तर इफेक्टिव्हली अननोन किती राहिले बी ह्या पॉइंटला? RF 1. फक्त RF हा एकच अननोन राहिला. येस ऑर नो? Yes. Yes. बी ह्या पॉइंटला बघा फ्रिक्शनल फोर्स पी हा अननोन आहे, तो आपण सोडून दिला सध्या. आणि FF फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो म्यू इंटू RF म्हणजे RF च्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस केला. म्यू माहितीये तुम्हाला, म्हणजे बी ह्या पॉइंटला इफेक्टिव्हली अननोन किती राहिला? एकच. अंडरस्टूड? Similarly, Yes, sir. frictional force FW at the wall is expressed in terms of normal reaction RW. त्यामुळे A ह्या पॉइंटला सुद्धा इफेक्टिव्हली अननोन किती राहिला? एकच, विच इज RW. बरोबर आहे? त्यामुळे बघा A ह्या पॉइंटला एक अननोन RW नॉर्मल रिएक्शन ऑफर्ड बाय द वॉल. B ह्या पॉइंटला एक अननोन RW. बरोबर आहे? Yes, sir. Shall I continue? इथपर्यंत समजलंय? Yes, sir. Okay. Now tell me, what are the conditions of equilibrium? 3 conditions of equilibrium आपण बघितल्यात. कशासाठी? नॉन कन्करंट फोर्सेस साठी. Summation FX is equal to Summation M equal to 0. Summation F is Summation Fx equal to 0. 0. आणि summation Fy is equal to 0. Fy equal to 0. ठीक आहे? Suppose this is x axis horizontal. Suppose नाही तर horizontal असणार, फ्लोर आहे ना. Suppose ची काय गरज नाही. And wall is y axis vertical. ठीक आहे? आता बघा, we'll apply these conditions one by one. ठीक आहे? तर लॉजिकली मला सांगा, पूर्वी जे शिकवलं त्या बेसिसवर त्याचा प्रश्न विचारतोय. Summation M equal to 0. It should be applied at which point preferably? A or B? B. B point. I'm just checking your logical thinking. Summation M equal to 0 ही जर कंडिशन अप्लाय करायची असेल तर ती कंडिशन आपण पॉइंट A ला वापरायची का B ला वापरायची? B ला. B ला वापरायची. What about others? बाकीच्यांचं काय मत आहे? काहीतरी एक उत्तर दे ना. A म्हणा किंवा B म्हणा, काहीतरी मत पाहिजे ना आपल्याला. Summation M equal to 0. This condition should be applied at which point? A or B? point B. It should be applied at point B. What is the reason? कशामुळे? 3/4 Applied force half. करेक्ट. बरोबर आहे? आपल्याला माहिती की एखादा फोर्स, बरोबर का, हा एखाद्या पॉइंट मधून पास होत असेल तर त्या फोर्सचं मोमेंट 0. अबाउट दॅट पॉइंट किती असेल? 0. 0. बरोबर आहे? आपण सुरुवात करतो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर मॅक्सिमम अननोन जे आहे ते इलिमिनेट करायचे आहेत. येस ऑर नो? Yes. मग जर तुम्ही मोमेंट ऍट पॉइंट बी घेतलं इथं, तर कुणाकुणाचं मोमेंट 0 होणार आहे? पी चं मोमेंट 0 होईल. येस ऑर नो? RF चं मोमेंट 0 होईल. Yes, sir. आणि FF चं मोमेंट 0 होईल. तिघांचं मोमेंट 0 झालं. म्हणजे 3 अननोन इलिमिनेट झाले. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. त्याच्यानंतर वेट ऑफ द लॅडर तुम्हाला दिलेलं असेल, वेट ऑफ द पर्सन दिलेलं असेल, ह्यांचं मोमेंट कॅल्क्युलेट करता येऊ शकते. Yes. ओके. त्याच्यानंतर बघा, FW जो आहे तो एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ RW. या दोघांचं मोमेंट घेऊ शकता अबाउट पॉइंट बी, काय डिस्टन्सेस दिली तर. Yes, sir. ओके. म्हणजे समेशन M इक्वल टू 0 ही जर कंडिशन तुम्हाला वापरली, यू विल हॅव ओनली वन अननोन, जो कोण असेल? W. RW, रिएक्शन फोर्स ऑफर्ड बाय द वॉल, आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. अंडरस्टूड? Yes, sir. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. समेशन M इक्वल टू 0 ही कंडिशन अप्लाय करा ऍट पॉइंट बी, तुम्हाला मिळेल व्हॅल्यू ऑफ RW. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. Okay, then apply the condition summation Fy equal to 0. आता पुढचा प्रश्न, समेशन Fx का वापरलाय कंडिशन? कारण P हा अननोन आहे, बरोबर आहे का? Yes.
त्यामुळे समेशन एफ एक्स सगळ्यात शेवटी वापरा, तो हॉरिझॉन्टल फोर्स आहे. समेशन एफ वाय इक्वल टू 0 ही कंडिशन वापरा. RF मिळतं. RF मिळेल ते. कोण मिळेल तुम्हाला? RF कोणता फोर्स नॉर्मल मिळेल? RF समेशन एफ वाय इक्वल टू 0 ही कंडिशन वापरल्यानंतर तुम्हाला मिळेल RF मिळेल. बरोबर आहे. आता बघा व्हर्टिकल फोर्स पैकी RF हा अननोन आहे बरं का. वेट ऑफ द लॅडर माहिती आहे, वेट ऑफ द पर्सन माहिती आहे, FW माहिती असेल का तुम्हाला? फ्रिक्शनल फोर्स ऑफ वॉल Yes, sir. माहिती आहे, कारण तुम्हाला RW मिळाला ना इथं, हा त्याला म्यूनी मल्टिप्लाय करा. Yes, sir. येस ऑर नो? हा त्यामुळे FW माहिती आहे. त्यामुळे अननोन कोण राहिला समेशन एफ वाय इक्वल टू 0 इक्वेशन मध्ये? RF समेशन एफ वाय इक्वल टू 0 विल गिव्ह यू द व्हॅल्यू ऑफ RF. आता RF मिळालाच म्हणजेच FF मिळाला म्यूने मल्टिप्लाय केल्यावर. येस ऑर नो? Yes, Yes. sir. आणि सगळ्यात शेवटी कुठली कंडिशन वापरणार तुम्ही? Summation fx equal to 0, which will of course give you the value of P. Have you understood the logic? Yes, sir. Yes, sir. थोडं तरी आनंद वाटला? Yes, sir. समजल्यावर काहीतरी आनंद वाटतो का नाही, का त्रास वाटतो? सर प्रॉब्लेम विचारतील म्हणून त्रास, असं कपाळावर आठ्या वगैरे असं काय होत नाही ना? ओके, राईट डाऊन. No, sir. जनरल प्रोसिजर टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ लॅडर. काय काय लोकांना समजल्यावर राग येतो, कारण का प्रश्न विचारतो, बरोबर आहे नाही? तसं करू नका, आपल्या फायद्यासाठीच चाललंय सगळं. राईट डाऊन जनरल प्रोसिजर टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ लॅडर. Next line. Suppose we have to find out the unknown applied force P. Suppose we have to find out unknown force P. हे काय सगळे पूर्ण प्रोसेस देत नाही, फक्त की पॉइंट लिहून देतो. Suppose we have to find out unknown force P. Yeah, point number 1. Point number 1. Find out the weight of ladder and the person. Find out weight of the ladder and the person, that is M into G. नॉर्मली मास दिलेलं असतं, ते वेट मध्ये कन्वर्ट करून घ्या, G ने मल्टिप्लाय करा. याच्यामध्ये काय डाऊट नसावा. पॉइंट नंबर 2. Point number 2. Express the frictional force. Express the frictional force in terms of normal reaction. In terms of normal reaction. म्हणजे काय लिहिणार? FF म्हणजे काय? Frictional force along the floor is equal to mu into RF, and FW, frictional force along the wall, is equal to mu into RW. काय काय झालं? वेट फाइंड आउट करा आणि फ्रिक्शनल फोर्स हा कसा एक्सप्रेस करा इन टर्म्स ऑफ नॉर्मल रिएक्शन. बरोबर आहे? Yes, sir. पॉइंट नंबर 3. Yes, sir. Use summation M equal to 0. Use summation M equal to 0 at the bottom of the ladder. पॉइंटची नाव बदलू शकतात, ए बी पी क्यू काय पण असू शकतात. यूज समेशन M equal to 0 at the bottom of the ladder. बरोबर आहे?
आता फ्रिक्शनल फोर्स हा नॉर्मल रिएक्शनच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करा, वरतीच लिहिलंय बरोबर आहे का, त्यामुळे ते काय परत लिहायची गरज नाही. नेक्स्ट लाईन, सॉल्विंग this equation gives the value of Rw. बरोबर आहे का? Yes. समेशन m इक्वल टू 0 वापरल्यावर कोणता फोर्स मिळेल? Rw मिळेल. फुल स्टॉप. देन फाइंड Fw. Rw मिळाल्यानंतर लगेच काय मिळवायचं आहे? Fw मिळवायचं आहे. म्यू न मल्टिप्लाय करायचं आहे. पॉइंट नंबर 4 ना आता. Yes. Yes. Point number 4. Use the condition summation Fy equal to 0. Use the condition summation Fy equal to 0. Full stop. Next line. This gives us the value of कशाची व्हॅल्यू मिळेल? RF. कशाची? RF. RF. This gives us the value of RF. Full stop. Then find FF. Then find FF. Frictional force at floor. म्हणजे बघा नॉर्मल रिएक्शन मिळाली की लगेच फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. लास्ट पॉइंट नंबर 5 असेल. लास्ट पॉइंट. यूज द कंडिशन समेशन Fx इक्वल टू 0. Use the condition summation Fx equal to 0, comma, which gives us the value of applied force P. Applied force P. ओके, लिहून झालंय? प्रोसेस लक्षात आली? Yes, sir. ओके, जस्ट क्वेश्चन फ्रॉम माय साइड. एक प्रश्न मला असा विचारायचा आहे, हे जे लॉजिक आहे हे मी प्रॉब्लेम संपल्यावर पण तुम्हाला शिकवू शकलो असतो, बरोबर आहे का? Yes, sir. तर प्रॉब्लेम संपल्यानंतर लॉजिक सांगणं चांगलं आहे का प्रॉब्लेम सुरू करायच्या आधी सांगणं चांगलं आहे? सुरू करण्याची सुरू करायच्या आधी सांगणं चांगलं, बरोबर आहे का? पण प्रॉब्लेम घेऊन आकडेमोड करून, बरोबर आहे की नाही, सगळं झाल्यावर शेवटी म्हणणार आपण असं करण्यासाठी असं केलं. आय थिंक दॅट इज नॉट बेनिफिशियल. कारण आय ऑलवेज बिलीव्ह दॅट द रिएक्शन्स ऑफ द स्टुडंट्स आर इम्पॉर्टंट. अल्टिमेट बेनिफिशियरी स्टुडंट आहे. ओके, नोट डाऊन द प्रॉब्लेम नाव. मला वाटतं 15 मिनिट आहेत, होऊ शकतात कॅल्क्युलेशन सुद्धा. Just 1 minute. We have decided to what we can say support each other. बरोबर आहे ना? कालच आपलं ठरलं की नाही, काय गडबड झालं तर एकमेकाला सांगायचं. ओके, विच स्टेप इज मिसिंग? आता जे फ्लो चार्ट सांगितलं त्याच्यामध्ये एक स्टेप सुरुवातीची लिहायची राहिली आपली. कुठली राहिली हो? एनीवन कॅन टेल? सर थिटाची Theta ची value. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर
WP. ना WP ह्या प्रॉब्लेम मध्ये अलॉंग द वॉल दिलंय, पर्सन टॉपला आहे, तो नाही विषय. एक खूप छोटीशी गोष्ट लिहायची राहिली, ती काय अवघड नाहीये पण लिहायची राहिली आहे. Type of the triangle. काय म्हणताय? ओके, आय विल गिव्ह यू द हिंट. एक हिंट देऊ द्या का? Yes. ओके, समेशन m इक्वल टू 0 असं आपण वापरा म्हटलं ना सुरुवातीला, म्हणलंय हा का? सर. हा. मग समेशन m जर काढायचं असेल तर तुम्हाला मोमेंट पाहिजे. Yes or no? Distance. हा, मोमेंट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? डिस्टन्स पाहिजे. Yes. हा. Yes. बाकीचे डिस्टन्सेस तुम्हाला दिलेले असतील, बरोबर आहे का? आणि तुम्हाला दिले असेल लेंथ ऑफ द लॅडर L. आता L हा काय झाला? हायपोटेनस झाला ट्रायंगलचा, बरोबर आहे का? Yes. So if you are knowing L, if you are knowing theta, you can calculate the horizontal distance BC, you can calculate vertical distance AC. बरोबर आहे का? Yes, sir. हा लॉजिकल पार्ट आहे. हा प्रोसिजर मध्ये लिहायची गरज आहे का? No. लिहायची गरज नाही ना? नाही. ठीक आहे. Then you can continue, write down the statement. स्टेटमेंट लिहा. डायग्राम काढा पुन्हा एकदा. फ्री बॉडी डायग्राम म्हणतो आपण त्याला. डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करा, हे काय म्हणजे लिहिण्यासारखी स्टेप नाही, बरोबर आहे की नाही? आपण जिथे जिथे पाहिजे तिथे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करतोच नेहमी समेशन एम साठी. येस और नो? अटेंडन्स घेतलं मी जस्ट. रोल नंबर 62 संकेत शिंदे. तुम्ही काय करा, फक्त C62 तुम्ही शेवटी लिहिलंय नावाच्या नंतर, ते फक्त सुरुवातीला रिनेम करून घ्या. लेक्चर संपल्यानंतर गेलं तर चालेल. Yes. संकेत शिंदे. ओके, बऱ्यापैकी अटेंडन्स आता सिरियली Sir. मिळतोय. हा बोला. C45 आता लेफ्ट झालता. C45 आता ऍड झालात का तुम्ही? नेटवर्क प्रॉब्लेम होता. नेटवर्क प्रॉब्लेम होता का? फोन आता नाही, नेटवर्क प्रॉब्लेम होता, लगेच ऍड झालो. नाही नाही नाही, नेटवर्क प्रॉब्लेम होता का फोन आला होता? खरं सांगा. अहो सर नेटवर्क प्रॉब्लेम झालता. ओके ओके, मार्क करतो अटेंडन्स. हा, आपली ओळख पण ऑनलाईनच आहे सगळ्यांची, बरोबर? ऑफलाईन कोणाचीच नाही. ठीक आहे, दिस इज अ गुड एक्सपिरियन्स. तरी पण बरोबर आहे, नाही प्रत्यक्षात भेट नाही तरी पण वी आर हॅव्हिंग सम काइंड ऑफ बॉन्डिंग ऍज अ टीचर अँड अ स्टुडंट. मी तुम्हाला खूप पूर्वी सांगितलं की ह्या सिच्युएशन वरती आयुष्यात कधी सिच्युएशन वरती नाराज व्हायचं नाही. एन्जॉय एव्हरी सिच्युएशन. नाहीतर मग काय होतं, 25-30 वर्षीच कधी कधी आपण न्यूज पाहतो का नाही, हार्ट अटॅक आले, अमकं झालं तमकं झालं.
शेवटी एक लक्षात घ्या, आपल्या जीवापेक्षा जास्त काहीच नाही. बरोबर आहे ना? बारसकर ठीक आहे ना आता सगळं? हॅलो, C14 फोन कुठं ठेवलेला दिसतोय. रॅन्डमली काही लोकांना विचारावं लागेल. बरोबर आहे की नाही? C18 आर यू देअर? बघा, जस्ट रॅन्डम चेक चालू आहे. आवाज ऐकू येतो सर्वांना? हा येतोय Yes, सर. sir. ओके. C14 एम आय ऑडिबल? ठीक आहे. C25 एम आय ऑडिबल? आवाज येतोय? Yes, sir. ओके. सगळी प्रोसेस पूर्ण झाली माझ्या मते तुमची. बरोबर आहे ना? Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे. इथून पुढे थोडं अलर्ट राहा प्लीज. हा, हॅलो. Yes, sir. हा, इथून पुढे अलर्ट राहा फक्त प्लीज. 25 आहेत, त्यानंतर 35 एम आय ऑडिबल? मुर्डे? 36 हिंगमेरे ऑफलाईन फ्रेंड? आहे सर. आहेत म्हणजे ऐकतायत. सहज पाहिलं कोण कोण ऐकतंय. ओके, शॅल वी राईट द गिव्हन डेटा नाव? Yes, sir. स्टेटमेंट लिहून झालंय? Yes, sir. Yes, sir. ओके. नाव मी तुम्हाला म्हटलं होतं प्रॉब्लेम सोडून व्हायचं अवघड आहे. गिव्हन डेटा लिहून घेऊ ऍटलिस्ट. ओके, राईट डाऊन गिव्हन डेटा. What is the first thing we are given? Length of Length of Length of the ladder. बरोबर आहे? लेंथ लॅडर. बरोबर आहे? इक्वल टू किती आहे? 3 मीटर. लगेचच थीटा पण लिहून टाकायचं का? yes. थीटा तुम्ही नोटेशन मधल्या मला शब्दात लिहावं लागेल. थीटा इक्वल टू किती हो? 60. 60 डिग्रीज. 60 डिग्री. ओके, थीटा इक्वल टू 60 डिग्रीज. नेक्स्ट, Weight of M फॉर द लॅडर किती आहे? 18 kg. बरोबर आहे का? Which means that W for the ladder 18 into 9.81. मासचं वेट मध्ये कन्वर्जन केलंय किती येतं सांगा? 176.4. 176.4. What should be Newton? What should be Newton? नाही आधीच सांगितलं का? What should be unit? It will be Newton. हा, न्यूटन. असं तर शिक्षक फार उतावळे असतात का नाही उत्तर सांगायला. ठीक आहे, असू द्या. वेट दिले, पुढे काय दिलं? coefficient of friction between ladder and wall. Coefficient of 60 डिग्री दिलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे. बरोबर आहे? म्यू फॉर, तुम्ही नोटेशन मधल्या म्यू फॉर काय दिलं? Ladder. वॉल. म्यू फॉर वॉल म्हणूया आपण, कारण लॅडर कॉमनच आहे ना. म्यू डब्ल्यू म्हणा फार तर तुम्ही नोटेशन. म्यू काढा आणि त्याच्या बॉटमला डब्ल्यू लिहा छोटासा, किंवा म्यू फॉर वॉल लिहा, काय पण लिहा. किती आहे? 0.25. म्यू
फॉर वॉल सर 35 दिलं सर तुम्ही. 25 आहे सर. 25 sir. म्यू फॉर वॉल इज 0.25. ओके. आणि पुढचं काय म्यू फॉर फ्लोअर आहे ना. Yes, Yes sir. yes, म्यू फॉर फ्लोअर इज हाऊ मच 0.35. yes. Yes sir. ओके. नेक्स्ट सेल्फ वेट तर झालेलं आहे. लॅडर हॅज टू सपोर्ट अ मॅन वेइंग 90 kg at टॉप पॉइंट ए. आता स्पेसिफिक त्यांनी लोकेशन सांगितलं की पर्सन जो आहे तो कुठे आहे, टॉपला आहे म्हणजे पॉइंट ए ला आहे. त्यामुळे त्याचं वेट जे आहे ते कसं होईल, अलॉंग द वॉल ऍक्ट होईल. बरोबर आहे. त्यामुळे नोटेशन काय वापरलं आपण, WP वापरलं ना. डायरेक्ट WP लिहून टाकू. WP इज इक्वल टू 90 into 9.81. 882. 2.9. 82.9. ओके. एक गोष्ट सांगतो बाळांनो, म्हणजे वाय आय एम सो मच पॉझिटिव्ह अबाउट यू. बरेचसे लोक जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांची उत्तरं ज्यावेळी येतात त्यावेळी असं लक्षात येते की खरोखर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. येस ऑर नो. त्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं असेल की कधीही एखादी गोष्ट चुकली किंवा जमत नाही म्हणून मी कधीच चिडणार नाही, तुमच्यावर रागवणार नाही. बरोबर आहे का? बिकॉज आय नो दॅट यू आर वर्किंग अगेन्स्ट द ऍडव्हर्स सिच्युएशन. दिस इज रिमार्केबल. कारण मला एक्सपिरियन्स होतो तुम्ही प्रयत्न करताय, पण नेटवर्कचे इश्यू आहे ते क्लिअर कट ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी लक्षात येतं. बट आय मस्ट सॅल्यूट टू यू. यू आर गिव्हिंग युअर बेस्ट. ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर डिवोशन. वेट ऑफ द पर्सन झालं आणि फाइंड आउट काय करायचंय, पी. P. Applied force. means applied force P we have to find out. ठीक है. Now write down. Distances पाहिजेत किंवा डिस्टन्सेस काय गरज ना. वेट ऑफ द लॅडर मिड पॉइंटला ऍक्ट होणार ना. बाकी डिस्टन्सेस द्यायची कुठली गरज नाही. या पॉइंटला आपण काय म्हणूया, सी म्हणायचं का. Yes, ठीक. राईट डाऊन. फर्स्ट किंवा पॉइंट नंबर 1 म्हणा डायरेक्ट. Write down number 1. Find out the distances AC and BC. Find out the distances BC and AC. This angle is theta. हे मेन्शन करा तुमच्या डायग्राम मध्ये. कुठला एक रेशो घ्या, साइन घ्या, कॉस घ्या, कुठला घ्या. सुरुवातीला मे बी साइन घेतला तरी चालेल. साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा म्हणजे काय असेल, AC अपॉन AB. बरोबर आहे का. yes, AC अपॉन yes, sir. AB. Sir, ह्या व्हॅल्यूज पुट अप करा, तुम्हाला मिळेल 2.7980. AC मिळेल. What is the distance AC? 2.5980. 2.5980. It should be meter only. Then cos theta is equal to BC, adjacent side BC है, divided by AB. Put up the values, make the calculations. You get the distance 1.5. BC. It comes to be 1.5. वरचा अँगल 30 असणार आहे, त्यामुळे हायपोटेन्यूसच्या निम्मा येणार आहे ते 1.5 मीटर. ठीक आहे.
तर 1 तास संपून गेलेला आहे. मला वाटतं कॅल्क्युलेशन वगैरे ह्या गोष्टी जास्त एक्सटेंड करू नये. विल कंटिन्यू विथ द कॅल्क्युलेशन फॉर द नेक्स्ट लेक्चर. ओके, पुढचं लेक्चर आपलं उद्याच्याला आहे. उद्या लेक्चर आपलं 3रं आहे लंच नंतर. प्रेफरेबली ते मी लास्ट घेईन. तर आता मी सारखं विद्यापीठ पुणे रिसर्च सेंटर अमकं बऱ्याच ठिकाणी फिरतोय, त्यामुळे दिवसभर मी प्रवासात असतो. त्यामुळे प्रेफरेबली मी पहिलं लेक्चर घेत जाईन किंवा शेवटचं, सो दॅट मला कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग करता येईल. इज दॅट फाईन? तर उद्या प्रेफरेबली मी शेवटचं लेक्चर घेतो. ठीक आहे, अटेंडन्स घेतलेला आहे. आणि कुणाचा नंबर ऍड करायचा राहिला तो? C45. 40 45 म्हणले. ओके, ठीक आहे, त्यांना प्रेझेंट कन्सिडर करतो मी. शॅल वी स्टॉप हिअर? Yes, sir. ओके, Yes, sir. Yes. थँक्यू व्हेरी मच. Yes.